मित्रांनो, हवामान अंदाज या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बघूया की आज कोणत्या जिल्ह्यात जोरदार ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे, तर कोणत्या ठिकाणास थंडी वाढण्याचा अंदाज आहे. तर व्हिडिओला नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज गुरुवार 29 तारीख, तर 10 वाजेचं वातावरण बघूया की आपण कसं राहणार आहे. तर 10 वाजे वातावरणामध्ये मुंबई, जालना, अहमदाबाद, इंदोर, नागपूर, बिलासपूर, प्रयागराज, झाशी, कोटा, जोधपूर, अमरावती या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच बार्शी, लातूर, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, रोहिसाड, पुसद, आदिलाबाद, चंद्रपूर, तसंच हिंगणघाट, अकोला, अमरावती, नागपूर, जळगाव, मालेगाव, नाशिक, नंदुरबार या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच मित्रांनो, गोंदिया, करबदा, तसंच लातूर, बार्शी, बिदर, सिद्दीपेठ, वरंगल, निजामाबाद, नांदेड, अहिल्यानगर, सोलापूर, तसंच कलबुर्गी, विजयपूर, कोल्हापूर, विजयवाडा, खम्मम, ओंगोल या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच मित्रांनो, वापी या भागामध्ये आपल्याला 10च्या सुमारास ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच 11च्या सुमारास काही बदल दिसणार नाही आपल्याला. दुपारी 2च्या सुमारास नाशिक, छत्रपती संभाजीनगर, रायसोड, पुसद, नांदेड, चंद्रपूर, हिंगणघाट, अमरावती, अकोला, जळगाव, तसंच बेतूर, खंडवा, खारघोन, तसंच अहिल्यानगर, बीड, पुणे, नांदेड, निजामाबाद, लातूर, बार्शी, सातारा, धोपली, दापोली, तसंच रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच एटापल्ली, आदिलाबाद, चंद्रपूर, हिंगणघाट, कांकेर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच आपण बघितलं की कलबुर्गी, तांडूर, हैदराबाद या भागामध्ये आपल्याला थंडी वाढण्याचा अंदाज आहे. तसंच दापोली, रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच मित्रांनो, नाशिक या भागामध्ये पण आपल्याला थंडी वाढण्याचा अंदाज आहे. तसंच सुरत, नंदुरबार, जळगाव, अकोला, अहिल्यानगर, पुसद, नांदेड, आदिलाबाद, चंद्रपूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे किंवा थंडी वाढण्याचा अंदाज आहे. तसंच 5च्या सुमारास बघितलं का आपण 5च्या सुमारास जळगाव, नाशिक, तसंच चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, पुसद, मालेगाव, अकोला, अमरावती, हिंगणघाट, नागपूर, खारघोन, खंडवा, बेतूर, आदिलाबाद, चंद्रपूर, तसंच नांदेड, निजामाबाद, बीड, लातूर, पुणे, बार्शी, सिद्दीपेठ, बिदर, वरंगल, रामगुंडम, एटापल्ली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, तसंच कांकेर, करवदा, तसंच बिलासपूर, पिठोराला, तसंच शक्ती या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच राऊरकेला, तसंच बारीपदा, तसंच भुवनेश्वर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच विशाखापट्टणम, विजयवाडा, बेलगाव, सिरसी, बल्लारी, प्रत्तूर, नेल्लोर, चित्तूर या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच इंदोर, भोपाळ, जबलपूर, मदनसर, उदयपूर, गुना या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. 5च्या सुमारास तर आपण बघूया की संध्याकाळी 9च्या सुमारास भोपाळ, जबलपूर, रायचूर, रायगड, राऊरकेला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार, सुरत या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच जगदलपूर, रामगुंडम, सोलापूर, सातारा, मुंबई, विजयवाडा, बेलगाव, विशाखापट्टणम या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. तसंच थंडी वाढण्याचा अंदाज आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोवर लोक धन्यवाद.